बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय सचिन निंबाळकर स्ट्राइक ऑन. नारायण साबळे आल्या आल्या तडाखा दिलाय दे घुमा के सिक्सर. I like the way you moving to the drum. नारायणने दाखवायला सुरुवात केली आहे. पहिल्याच बॉल वरती ते षटकार ठोकत मात्र त्याने त्याचे इरादे स्पष्ट केलेत आणि त्याला माहिती आहे. मला वाटतं पहिल्या मॅच मध्ये जर कदाचित नारायण साबळे असते तर अजून एक वेगळा रिझल्ट आणि दत्ताचा कॉन्फिडन्स हाय राहिला असता. एक आगळी वेगळी बॅट धरण्याची या खेळाडूची शैली आणि सचिन निंबाळकरची बॅट धरण्याची शैली देखील अगदी सारखीच आहे. बॉलिंग ट्रॅक वरती मैदानामध्ये बघायचं पुन्हा एकदा बॉलर तयार सचिन निंबाळकर राऊंड द विकेट. यावेळेस आता मात्र धीम्या गतीने टाकलेला चेंडू लेग कटर मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय मैदानामध्ये बघायला मिळाला. 6 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. आतापर्यंत 71 षटकार आणि 118 चौकार या स्पर्धेमध्ये खेळले गेलेत. चांगली अपडेट ते निश्चितप्रमाणे आम्हाला cricket.in च्या माध्यमातून आम्ही जी भुजबळ देत आहेत. आडव्या बॅटने पुन्हा चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक फार दूरवरती असेल. सुस्ताट फरारचा वेग चेंडू फरार आलाय चौकार. 4 धावा. चौकार येताना आपल्याला मैदानाच्या मध्ये बघायला मिळाला. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील आता मैदानाच्या मध्ये पुढे जाऊन पोहोचणार आहे आणि स्कोर कार्ड वरती धावा जर आपण मैदानामध्ये बघितल्या गेल्या तर 10 धावा आहेत. 10 रन संघाचं धावफलक दुहेरी अंकामध्ये प्रवेश करत आहे. पुढे सरसावले स्टेप आउट होत आपण पाहतो चेंडू खेळलाय. मिड विकेटच्या दिशेने सूरज चेंडूला कव्हर करेल. तोपर्यंत मैदानाच्या मध्ये आलेली सिंगल एका धावेच्या मदतीने संघाचं वाढतं धावफलक आपण बघतोय पुढे जाऊन पोहोचणार आहे आणि स्कोर कार्ड वरती धावा मैदानाच्या मध्ये आपण इथे बघितलं गेलं तर धावफलकावरती 11 धावा आहेत. 11 रन. बॉलिंग ट्रॅक वरती सचिन तयार. पुढे सरसावले दत्ता पवार. बॅटचा फेस तर ओपन केलाय. चेंडू हवेत आहे. झेल हो तिथे सुटला. मला वाटतं कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं ना. पकडा कॅच आणि जिंका मॅच. आणि अशा क्रुशियल मॅच मध्ये तुम्ही ह्या चुका करून जमणार नाही. कारण आता नॉकआउट लीग आहे. नॉकआउट स्टेज आहे. या चुका तुम्हाला थांबवायच्या आहेत. अशक्य ते शक्य करावं लागणार आहे. कट केलेला बॉल आता मात्र आपण इथे मैदानाच्या मध्ये बघतोय. चेंडू डॉट येतानाच आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळेल. आता मात्र आपण पाहतो ते मैदानाच्या मध्ये पुन्हा त्या मॅच कडे तुम्हाला ते घेऊन जाणार आहे आणि एकंदरीत जर आपण मैदानाच्या मध्ये बघितलं तर 13 धावा ज्या स्कोर कार्ड वरती धावा नोंदवले गेलेले आहेत. 30 चेंडू 29 अजून मात्र बनवायचे आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जाईल. आकाश मिनिगल पुन्हा आपण इथे मैदानाच्या मध्ये बघतोय. बॉलिंग ट्रॅक वरती राईट मारतो विकेट. नारायण साबळेसाठी हा चेंडू जसा आला तसा भिरकावून दिला. दे घुमा के चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. डीप स्क्वेअर लेगला आलेला चौकार. 4 धावा. चौकार आपण पाहतो ते मैदानाच्या मध्ये येतानाच आपल्याला बघायला मिळाला. या चौकाराच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या
पुढे जाऊन पोहोचणारे स्कोर कार्ड वरती 41 धावा आहेत. आकाश स्वागत केले या चौकाराडे. पुढा एकदा हा चेंडूवरती स्ट्रोक नव्हता, हा चेंडूवरती वार होता, हा कुऱ्हाडीचा वार आहे. चौकार आलाय. इथे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये आता चौकार येताना जो आपल्याला मैदानाच्या मध्ये बघायला मिळणार आहे. लागोपाठचे 2 चौकार इथे मैदानाच्या मध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत नारायण साबळेच्या बॅट मधून. यावेळेस तर वेग होता, शफल जरूर झाले, बाउन्स कमी बघायला मिळाला. बॅट आणि बॉल मध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क नाहीये. डॉट बॉल इथे मैदानामध्ये आलाय. अगदी पण पाहिलं गेलं तर नाणेमाऊळ परिसर आणि बोधवडी गावाला बिलॉंग करणारा नारायण साबळे 2016 MTPL त्या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिले गेले तर मानाचा करंडक हातामध्ये मिरवणारा, त्याच्या नेतृत्वामध्ये खेळणारा संघ, संघाचं नेतृत्व करून संघाला जिंकून देण्याची ताकद ठेवणारा नारायण साबळे. आणि आज त्याने पुन्हा एकदा त्याचे रंग उधळलेत. लंगच्या डोक्यावरून षटकार आलाय. आणि इथे आपण पाहतोय मैदानामध्ये षटकारांची बौछार मात्र आता उभी केली आहे नारायण साबळेने. पुन्हा एकदा धीम्या गतीने टाकलेला चेंडू होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही. अगदी आडव्या बॅटने स्ट्रोक इथे खेळण्याचा प्रयत्न केला जरूर. 27 धावा स्कोर कार्डवरती आहेत. 26 चेंडू अजून शिल्लक आहेत, 15 अजून बनवायचे आहेत. दत्ता पवार त्यामध्ये 2 चेंडूवरती 2 खेळतोय. 8 चेंडूमध्ये 25 बनवलेले आहेत त्या नारायण साबळेने. यावेळेस लेग स्टंपच्या अगदी बाहेर व्हाईट बॉल. अतिरिक्त धावी आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये येताना जी आपल्याला पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या जर आपण इथे मैदानामध्ये बघितली गेली तर 28 धावा, 28 रन. काल आपण या मैदानावरती अक्षरशः क्वार्टरफायनलच्या मॅच मध्ये प्रेक्षकांची अलोट गर्दी बघितली. ओ पुन्हा एकदा बाउन्सर, खांद्याचा चांगला वापर केला आकाश मेडिकलने. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये बघायचं इथे संपलं जाईल. दुसरा 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा येते 28. इथे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये तिसरं षटक एके अमोल दादा काकडे बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय ते मैदानामध्ये येतील. अजून 14 धावा जिंकण्यासाठी जे मात्र बनवायचे आहेत. पहिलाच बॉल लेग कटर मैदानामध्ये बघायला मिळाला. चेंडू मात्र तिथे डिक्लेअर झोन मध्ये जाणार आहे. 2 धावा इथे येतील. संघाची वाढती धावसंख्या जर आपण इथे मैदानामध्ये बघितले गेले तर आता स्कोर कार्ड वरती 30 धावा. लोअर फुल टॉस, सडकचा कव्हरच्या डोक्यावरून फक्त बॅटचा फेस ओपन केला दत्ता पवारने. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. एक्स्ट्रा कव्हरला आलेला चौकार आहे. मिळतोय यावेळेस पुन्हा एकदा अगदी धीम्या गतीने टाकलेला चेंडू होता. संघाची धावसंख्या मात्र आपण बघतोय इथे स्थिर असणार आहे. इष्टाच्या मागे आपण पाहतोय चेंडू हातामध्ये आलेला नाही. यानंतर स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब जगताप स्पोर्ट फाउंडेशन देहूगाव या संघाने मात्र निश्चितपणे तयार राहायचंय. यावेळेस शफल झालेत, उडवलाय बॉलला, कडक चेंडू सीमारेषेच्या बाहेर डीप स्क्वेअर लेग मध्ये षटकार.
मोठा स्ट्रोक दाखवला दत्ता पवारने. षटकार आलेला आहे. अगदी पुन्हा एकदा पुढे सरसावत स्ट्रोक येथे खेळण्याचा प्रयत्न मैदानामध्ये केला जाईल. डॉट बॉल आपण पाहतोय ते मैदानामध्ये इतर आपल्याला बघायला मिळेल. 19 चेंडू शिल्लक आहेत. 2 धावा अजूनही मात्र ज्या बनवायच्या आहेत. बॉलर तयार उजव्या हाताने आणि यावेळेस सामना दत्ताने संपवलाय या षटकाराने. थँक्यू. अधिकचा वेळ आपण घेणार नाहीये तर मॅन ऑफ द मॅच